नमस्कार मित्रो. आज उद्या करत शेवटी आज सकाळी इस्रायलने इराणवर हल्ला केला. खरं तर जेव्हा त्यांचे नागरिक समुद्रकिनाऱ्यावर सण उत्सव साजरा करत होते तेव्हा हुतीने त्यांच्यावर हल्ला केला आणि 1200 लोक मारले गेले आणि काहींना बंधक बनवलं. त्यानंतर इस्रायल चवताळला आणि त्याने पॅलेस्टिनवर हल्ला केला आणि त्यातल्या जे हुती हे बंडखोर होते, जे दहशतवादी होते, त्यांचा निपात करायला सुरुवात केली. हळूहळू आज दीड वर्ष झालं. त्या एवढ्या मोठ्या काळामध्ये इस्रायलने पॅलेस्टिन पूर्ण बेचिराख करून टाकला. तिथं काही ठेवलं नाही. लाखभर लोक मारले गेले. त्यानंतर पुढे लेबनॉनच्या हिजबुल्ला ह्या संघटनेने इस्रायलशी संघर्ष केला आणि इस्रायलने त्या लेबनॉनवर बी मोठ्या प्रमाणात बॉम्ब वर्षाव करून तिथल्या इमारती नष्ट केल्या. तो देशही मोठ्या प्रमाणात बेचिराख करण्याचा प्रयत्न केला. मग काही दिवसानंतर हुतीने ह्या इस्लामी देशाची बाजू घेत हल्ले करायला सुरुवात केली. हा हुती जो गट आहे हा यमनमधला असून त्या ठिकाणी अमेरिकेने आणि इस्रायलने मोठ्या प्रमाणात बॉम्ब हल्ले करून हुतीलाही नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्याच दरम्यान इराणवर काही संघटनांनी तिथल्या राष्ट्राध्यक्ष हुकुमशाहला पळून लावण्यात आलं आणि मग याची संधी शोधत इस्रायलने तिथल्या गोलन टेकड्याचा प्रदेश ताब्यात घेतला. तेव्हा मित्रो, या सगळ्या युद्धामध्ये मोठ्या प्रमाणात इराणने भाग घेतला आणि तो प्रत्यक्ष युद्धात न आला तरी त्याने गाझा, पॅलेस्टिनी, लेबनॉन, हुती, हिजबुल्ला या सगळ्यांना मदत देण्याचा प्रयत्न केला. शस्त्रास्त्र पुरवली. त्याचा राग इस्रायलला होता. त्याने बऱ्याच वेळा इराणला वॉर्निंग दिली, पण इराण ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. अमेरिकेने त्याला व्यवस्थित समजून सांगितलं, पण इराणच्या बेटकुळ्या फुगलेल्या होत्या आणि त्या बेटकुळ्या ठेचण्याचं काम इस्रायलने आज सुरू केलं. खरं तर इराण हा शिया बहुल प्रदेश आणि आजूबाजूचे सगळे प्रदेश मुस्लिम सुन्नी असल्यामुळे त्यांचं जमत नाही. पण इस्लामची हाक देत इराणने मोठ्या प्रमाणात तिथल्या समाजाला जवळ करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा आयातुल्ला खोमेनी हा जो सुप्रीम लीडर आहे त्याने मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी इस्लामी कायदे लागू केले आणि तिथल्या समाजाला मोठ्या प्रमाणात बंदिस्त केलं आणि तो जगातला सगळ्यात मोठा मुस्लिम लीडर होण्याचा तयारीला लागला. आणि जे तुर्कस्तानमध्ये जे पूर्वीचं तुर्की साम्राज्य होतं त्याचा खलिफा बनण्याचा इराणच्या खोमेनीचा प्रयत्न होता आणि तो अजूनही आहे. त्या दरम्यान तुर्कीचा सुद्धा ह्या प्रयत्नामध्ये सहभाग आहे, पण अजून नीट ठरलेलं नाही की यांचा खलिफा नक्की कोण. खरं तर खलिफा ही पुरातन आणि आज काही कामाची नसलेली पदवी आहे, पण मुस्लिम देशांना मोठ्या प्रमाणात त्या खलिफाचं प्रेम असल्यामुळे जो देश खलिफा होत असेल, जो देश जगावर राज्य करत असेल, जो देश मुस्लिमांना पुढे आणून सगळ्या जगावर आपलं राजकारण स्थापत असेल, असा खलिफा मुस्लिम समाजाला मोठ्या प्रमाणात आवडतो आणि ही भूमिका इराणने घेण्याचा प्रयत्न केला, पण ती फारसं यशस्वी झालं नाही. तेव्हा आज उलटा त्यांच्या बेटकुळ्या चांगल्या ठेचल्या जात आहेत. कारण इस्रायलने जेव्हा हल्ला केला तेव्हा इराणचा सेनाप्रमुख मोहम्मद बाघेरी, रक्षामंत्री नासिर हर्ज, डॉक्टर मेहदी न्यूक्लिअर सायंटिस्ट, कमांडर इराण सेना शामखानी या सगळ्यांचा खात्मा केला. या सगळ्यांचा मृत्यू घडवून इस्रायलने मोठ्या प्रमाणात पहिल्याच दिवशी इराणवर विजय मिळवण्याचा प्रयत्न केला. हे युद्ध बऱ्याच दिवस चालेल, कारण इराण बी काही कच्चा नाही. त्याच्याकडे चांगल्या प्रकारे क्षेपणास्त्र आहेत, त्याच्याकडे ड्रोन आहेत, पण इस्रायल त्याला मुळीच जुमानणार नाही. कारण इस्रायलला ब्रिटन, फ्रान्स, युरोप आणि अमेरिकेची मोठ्या प्रमाणात मदत आहे. तेव्हा
इस्रायल हा काय ताकदीचा देश आहे हे नीट मुसलमानांनी समजून घ्यायला हवं होतं, पण ती समज त्यांच्यामध्ये पूर्वी नव्हती आणि आजही नाही. जेव्हा इस्रायलचा जन्म झाला त्यानंतर 60च्या दशकात आजूबाजूच्या सगळ्या मुसलमान देशांनी अचानक त्याच्यावर हल्ला केला. मग त्यात इजिप्त असतील, जॉर्डन असेल, सिरिया असेल, लेबनान असेल, पॅलेस्टीन असेल, सगळे, इराणसुद्धा होता, इराकसुद्धा होता. सगळ्यांना जोरात दणके इस्रायलने त्या काळात दिले. आज 50 वर्षानंतर इस्रायल एवढा ताकदवान झालेला आहे, त्यांच्याकडे शस्त्रास्त्र एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे, पैसा आहे, साधनसामुग्री आहे, तेव्हा तो देश कोणालाही जुमानणार नाही. विशेष म्हणजे मुस्लिम देश सगळे बी एकत्र आले तरी इस्रायलचं काही वाकडं करू शकत नाही. ही सगळी ताकद इस्रायलने स्वतःच्या ताकदीने जमवली. त्यांचा ज्यू समाज मोठ्या प्रमाणात ताकदीने उभा राहिला आणि त्यांनी व्यापारातून, त्यांनी वेगवेगळ्या शेतीमधून मोठ्या पैसा कमवला आणि तो जगभर ते कुठे असतील तरी त्यांनी आपला एक देश आहे तो उभा राहिला पाहिजे, त्याच्यावर कोणी हल्ला करता कामा नाही. म्हणून सगळ्या जगातल्या ज्यू लोकांनी मोठ्या प्रमाणात इस्रायलला मदत केली आणि आज बी तो समाज एकसंध आहे. तेव्हा तो अशा विरोधाला मुळीच घाबरत नाही. आणि जर त्यांनी यांचे 1200 लोक मारले असतील तर तो 12,000 नाही तर 12 लाख माणसं मारण्याची ताकद इस्रायलमध्ये आहे. आणि ती निश्चित ताकद नसून ती वापरण्याची बुद्धी, ते कौशल्य, ती हिंमत इस्रायलमध्ये आहे. कारण आपल्याकडे पहिलगाव हल्ला झाला त्या दरम्यान आपण फक्त एअर स्ट्राईक केली, त्यांनी आपले 25-26 माणसं मारले, आपण जास्त 100-150 माणसं मारले, पण आपण कुठल्याही ताकदीने त्यांच्या पाठीमागे गेलो नाही, त्यांचे शहर ताब्यात घेतले नाही आणि त्यांच्या मिलिटरीला दणके दिले नाही, त्यांची विमानं, त्यांचे रडार मोठ्या प्रमाणात पाडले नाहीत. काय झालं असेल ते किरकोळ झालं आणि त्या 4 दिवसामध्ये आपण समाधान मानून शांत बसलो. तेव्हा मित्रहो, आपल्यासारखा अल्पसंतुष्ट इस्रायल नव्हे, इस्रायल जशास तसे उत्तर देणारा देश आहे. खरं तर इस्रायल हा फार छोटा देश आहे, भारताची तर त्याची काहीच तुलना होत नाही. 1 कोटीचा देश, साधा एक अर्धा महाराष्ट्र बी नसेल एवढा भूप्रदेश असलेला देश, पण कशा ताकदीने, कशा हिमतीने उभा राहतो. आणि आपण 150 कोटीवाले लोक, आपण 32 लाख स्क्वेअर मीटरवाला प्रदेश असणारे आपण भारतीय 4 दिवस युद्ध करून स्वतःचं समाधान करून घेतो, स्वतःची वावा करून घेतो आणि स्वतःची पाठ थोपटून घेतो. तेव्हा मित्रहो, या इराणला मोठ्या प्रमाणात अजून दणके बसतील. मुळात मुस्लिम देश हे व्यावहारिक नाही, यांच्याकडे ती कसली हुशारी नाही, टेक्नॉलॉजी नाही, बुद्धिमत्ता नाही. कुठला देश कशा पद्धतीने ताकद उभी करतो, त्याची काय कुवत आहे, आपली काय लायकी आहे आणि तो किती सगळ्या साधनसंपत्तीने त्याच्याकडे सगळं उपलब्ध आहे, आपल्याकडे काहीच नाही. आपण कंगाल आहोत, पण तरीही तोंडाची बडबड करायची, वाशपळ भाषा करायची आणि आरेला कार्य करायचं. मग जेव्हा दणके बसतात तेव्हा बिळात पळायचं, कुठंतरी घुसायचं आणि मग अमेरिकेला, मग वेगवेगळ्या देशांकडे पाया पडायचा आणि हे युद्ध थांबवा, मसून विनवण्या करायचा. असे हे मूर्ख आणि बावळट इराणी आणि एकूणच हा सगळा समाज अशा पद्धतीचं वागत असतो. तेव्हा मित्रो, अशा लोकांना जरूर दणके द्यायला हवे आणि धडा शिकवायला हवा. कारण मुळात इस्रायलने यावेळेस काही चुकीचं केलं नव्हतं. मुळात गाझामधल्या आतंकवाद्यांनी जर इस्रायलच्या लोकांना मारलं नसतं, त्यांना अपहरण केलं नसतं तर हा प्रसंग निर्माण झाला नसता. म्हणजे स्वतःच्या पायावर स्वतःहून कुऱ्हाड मारून घेण्याचा हा सगळा प्रकार आहे आणि त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील. नमस्कार.